कार्यालयासमोर काँग्रेसचं हे ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। खरं तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक मोठा मोर्चा काढला। ईडी कार्यालयाच्या समोर अदानी घोटाळ्याच्या संदर्भात चौकशी व्हावी अशी मागणी घेऊन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। चोर आहे सरकार चोर आहे अशा घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व पोलिसांनी आता या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। बघा, हे सगळे कार्यकर्ते जमिनीवर पडले, त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। एक एक करून सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून हटवण्यास आता पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते आधी ऍक्शन मोड मध्ये होते, आता मुंबई पोलीस ऍक्शन मोड मध्ये। वर्षाताई यांना देखील आता ताब्यात घेतलं जाईल आणि एक एक करून काँग्रेसच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना आता रस्त्यावरून उठवण्याचं जे काम आहे ते पोलिसांकडून केले जाते। एक एक करून सगळे कार्यकर्ते ताब्यात घेतले जात आहेत आणि हा रस्ता मोकळा केला जातोय। या सगळ्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलं जात आहे। अडाणीच्या विरोधात या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला, ईडी ऑफिसवर हा मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये आपण पाहतोय काँग्रेसचे कार्यकर्ते कशा पद्धतीने ताब्यात घेतले जात आहेत। पोलिसांकडून एक एक करून या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून हटवलं जात आहे। शांततापूर्व मार्गाने हे आंदोलन करा असं वारंवार यांना सांगण्यात आलं, मात्र अखेरकार पोलिसांकडून आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलाय, पण आपला जो आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्याचा काँग्रेसचा जो प्रयत्न आहे तो कितपत यशस्वी होतोय ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय की बरेचसे कार्यकर्ते आहेत ते अजूनही जमिनीवर बसलेले। आपल्या लक्षात येतं की पोलीस आता ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत। हे सगळे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना एक एक करून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हे सगळे कार्यकर्ते ताब्यात घेतले गेले। 2 गाड्या या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत। एकीकडे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जाते तर दुसरीकडे वर्षा गायकवाड यांना समजवण्याचा पोलिसांचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा सुरू आहे। कार्यकर्त्यांनी त्यांच्या भोवती घेराव घातला, एक कड तयार केली, पोलीस एक कड भेदू शकणार नाहीत। त्या ठिकाणी आपण पाहतोय की पदाधिकारी कार्यकर्ते बसलेले आहेत आणि सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्याचं जे काम आहे ते केलं जात आहे। वर्षा गायकवाड या ठिकाणी आणि त्यामुळे थेट आता जिस तरह से बाकी मार्ग से पैसा आ रहा है और गवर्नमेंट की इंस्टीट्यूट है सेबी के माध्यम से अगर कोई रिपोर्ट की मालूमात निकाली जाती है तो दुर्भाग्यवश उनके लोग ही उसमें शामिल हो। आज अडानी समुद्र में बहुत सारे सवाल आए हैं, उनके शेयर पे आए हैं, उनके जमीनों के ऊपर सवाल आए हैं। अगर उसकी इंक्वायरी की मांगनी हम ईडी से नहीं करेंगे तो किससे करेंगे? और अगर ये यंत्रणा का काम है चौकशी करना तो इंक्वायरी करना तो उनके जाने भी देने का काम नहीं हो रहा है। मला राज्य सरकारला पहिला प्रश्न विचारायचा आहे, पोलीस विभागाला प्रश्न विचारायचा आणि केंद्र सरकारला पण प्रश्न विचारायचा आहे, नक्की ईडीचं काम काय? त्यांचं काम आहे की इन्क्वायरी करणं, ज्या वेळेला कोणाच्या पैशाच्या बाबतीमध्ये बाकीच्या गोष्टी बाबतीमध्ये ज्या वेळेला कोणाची कंप्लेंट असते तेव्हा त्याची चौकशी करणं हे त्यांचं काम आहे। या हिंडनबर्ग रिपोर्टच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे की जे शेअर मध्ये आहे तो मोठा घोटाळा चालू आहे, त्याच्या माध्यमातून रिअल इस्टेट मध्ये एक मोठा घोटाळा चालू आहे आणि अशा प्रॉपर्टीच्या ज्या इलिगॅलिटी असतात किंवा संपत्तीच्या असतील किंवा शेअरच्या असतील याची इन्क्वायरी करण्याची पूर्ण जबाबदारी ईडीची आहे। ज्या सेबीवरती आम्ही विश्वास ठेवत होतो ती सेबी मधल्याच लोकांवरती आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। मग आम्ही कोणाकडे विचारायचा प्रश्न? आम्ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मागतोय, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी देत नाहीये आणि आज आम्ही इन्क्वायरी मागतोय तर आम्हाला जाऊ देत नाही काय? आमचा अधिकार नाही इन्क्वायरी मागण्याचा? आमचा कंप्लेंट द्यायचा आमचा अधिकार नाहीये आणि आम्ही कसले कंप्लेंट मागतोय सांगतोय? जे फुगवटा करून शेअर केले जातात आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाची फसवणूक केली जाते, त्या शेअरच्या माध्यमातून रिअल इस्टेट घेतले जातात आणि प्रोजेक्ट घेतले जातात मोठे मोठे, त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे। सरकारच्या पैशाची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि जर ईडीनेच इन्क्वायरी करणार तर कोण करणार? आणि जर आम्ही तिथे मागणी करतो तर काही चूक करतोय? पण ज्या तऱ्हेने आम्हाला थांबवण्याचं काम चाललंय
निषेध व्यक्त करते. आमचं पोलिसांना पण सांगणं आहे, ज्या वेळेला तुम्ही एखाद्यावरती इन्क्वायरी करता तेव्हा त्यांना जाऊ देता ना. आज आम्ही एक इन्क्वायरी मागतोय, आम्हाला काय जाऊ देत नाहीये. आमचं म्हणणं आहे ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमचा कॉग्निझन्स घ्यावा आणि त्या ठिकाणी अडाणी समूहावरती मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी सुरू करावी. त्यांच्या शेअर मध्ये, रिअल इस्टेट मध्ये, त्यांच्या सगळ्या उद्योगामध्ये, त्यांच्या इलेक्ट्रिकच्या उद्योगामध्ये चौकशी करावी असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि जॉईंट पार्लमेंट कमिटी आज आमच्यावरती पोलिसांनी ही ताकद अडाणीवर वापरली तर फार बरं होईल. दुर्दैवाने असं दिसत नाही आम्हाला. राज्य सरकारने वापरावं ना आमच्यावरती बळाचा वापर. आमच्यावरती तुम्ही बघताय आता एकेकाला खेचून पडण्याचं काम चाललंय. कशासाठी? आणि ही लढाई आम्ही कोणासाठी लढतोय? गरीब मध्यमवर्गीय देशामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे मागणी करण्याचा. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून पैसा येतो, शेअर मोठे मोठे फुगवण्याचं काम होतं आणि त्याच्या माध्यमातून जर काही घोटाळे होत असतील तर त्याची चौकशी ईडीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आणि ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही बसतो इथेच. आम्ही पण हल्लत आहे. अरे अडून सोडून द्या आम्हाला. त्या ठिकाणी धक्काबुक्की कार्यकर्त्यांना पाडून मारले. कशासाठी? अदानीसाठी. महाराष्ट्र राज्य काय अदानी काय काम करतं? अरे लाडका मित्र योजना तर सुरूच आहे, मी सातत्याने सांगते, पण मित्रासाठी एवढं प्रोटेक्शन सर्वसामान्य देऊ शकत देऊ शकत. मुलीच्या बलात्काराची थांबलेली आहे आणि या ठिकाणी पोलिसांच्या बळाचा वापर चाललाय अडाणींना सपोर्टसाठी, अडाणींना मदत करण्यासाठी. पण ही लढाई लढण्याचं काम आम्ही करणार. जोपर्यंत सेबीच्या माजी घोषणा पदाच्या खाली करणार नाही, त्याची हक्कलपट्टी करणार नाही, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी लागणार नाही आणि अडाणी समूहाची जोपर्यंत ईडी कडून इन्क्वायरी होणार नाही आम्ही बसून जाणार. जावा लढाई लढणार. मोदी अदानी, मोदी अदानी, मोदी अदानी, मोदी अदानी, मोदी अदानी. हाय 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 मोदी अदानी, हाय 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 मोदी अदानी, अरे हाय 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 मोदी अदानी, मोदी अदानी, मोदी अदानी, मोदी अदानी. राहुल गांधी मोदी अदानी हाय बाय देश बेच के खाई मलाई. मोदी अदानी हाय बाय देश बेच के खाई मलाई. मोदी अदानी हाय बाय देश बेच के खाई मलाई. बातें सामने आई है. ईडी ने अडानी समूह के सभी शेयर, सभी जो उनकी प्रॉपर्टी है, रियल एस्टेट और साथ में इलेक्ट्रिक के लिए भी जो है. चलो मीडिया पीछे चलो, चलो मीडिया पीछे चलो, चलो मीडिया कार्यालयासमोर काँग्रेसनं या ठिकाणी धडक मोर्चा काढलेला आहे. पोलिसांकडून आता काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते, तर वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे इतर नेते तिथे ठिय्या देऊन बसलेले आहेत. सेबीने अदानीला सूट का दिली? अदानी घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. वर्षा गायकवाड आणि इतर पदाधिकारी हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. ईडी कार्यालयाबाहेरचा हा धडक मोर्चा